मित्रांनो नमस्कार. मागच्या सदरामध्ये बोट टॉकच्या आपण चर्चा केली होती. आमदार अशोकराव उईके यांना आपण शुद्ध स्वरूपामध्ये चॅलेंज दिलं होतं की जनतेच्या समस्या आम्हाला जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि तुमच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही काय केलं. साधे सोपे सरळ प्रश्न होते. यांचेच प्रतिस्पर्धी वसंतराव पुरके यांना आम्ही भेटलो असताना त्यांनी एक सकारात्मक प्रतिक्रिया दिली की मी केव्हाही तयार आहे. तर एक स्वच्छ प्रकृतीचा माणूस जर असला तर त्याच्याकडनं सकारात्मक प्रतिक्रिया येतात आणि एक विद्यमान सत्तेमध्ये असलेल्या पक्षाचे आमदार यांनी सातत्याने त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्याची टाळाटाळ केली. परंतु त्या टाळाटाळ्या मागचं कारण जे आहे ना ते आत्ता माझ्या लक्षात आणि माझ्या टीमच्या लक्षात आलेलं आहे. याची थोडीफार जाणीव मला याआधी होती, बट माझ्याकडे तथ्य नव्हते. तर मित्रांनो, सगळे तथ्य आज मी जमा करून पुन्हा मागच्या सदरावरनं या सदरापर्यंत पोहोचलेलो आहे. परंतु त्याच्यापूर्वी या सगळ्या प्रकरणाची तपशीलवार तपासणी करत असताना, छाननी करत असताना एक आदिवासी समाजातल्या जननायकाची कहाणी मी ऐकलेली होती आणि मी तुमच्या पुढे फक्त 2 मिनिटांमध्ये त्या कहाणीचा सारांश सांगतो. जर तुम्हाला या कहाणीच्या मागची संपूर्ण प्रतिक्रिया आणि त्याचे संपूर्ण व्हिडिओ जर पाहिजे असेल, गुगलवर जाऊन तुम्ही आमचा जननायक गुंडाधूर धुरवा यांना जर त्या ठिकाणी टाकलं तर त्यांचे लाखो व्हिडिओ त्या ठिकाणी येऊन जातील. भूमकाल का जननायक गुंडाधूर धुरवा. मित्रांनो, बस्तर दंडकारण्य पठारावर ही एक तुम्हाला जे आहे भुरवा जमात आहे. या माणसाने याच माणसाच्या नावावर गुंडा ऍक्ट जो इंग्रजांनी 1910 मध्ये तयार केलेला होता. म्हणजे इमॅजिन करा की जो माणूस आदिवासींच्या जमीन संसाधनासाठी या ठिकाणी ज्या संघर्ष करतो, कुऱ्हाड घेऊन ब्रिटिशांच्या विरोधात लढतो आणि आपल्या सारख्या युवकांचं संघर्षमयी ज्यांचं जीवन समर्पित आहे अशा युवकांना घेऊन एक संघटन निर्माण करतो. सर्वात महत्त्वाचं, ब्रिटिशांची गुलामी स्वीकारण्यासाठी हा माणूस पैदा झालेला नव्हता. त्यांनी स्पष्ट इंग्रज अधिकारी गेर यांना सांगितलं की मैं ब्रिटिशों की गुलामी नहीं करूंगा. लाज वाटायला पाहिजे आजच्या या SC ST राखीव आम्ही ज्या मतदारसंघ करून ठेवले आणि आपल्या जातीसोबत कमिटमेंट, आमच्या जात बांधवांसोबत जी बांधिलकी आमची असायला पाहिजे, तर ती वर्तमानात. तर ही कहाणी आहे गुंडाधूर धुरवा, धुरवा जमातीच्या या जननायकाची की ज्याच्यावरती 1910 मध्ये ब्रिटिशांनी त्या काळामध्ये 10,000चा इनाम ठेवलेला होता. परंतु हा माणूस मित्रांनो मानावं लागेल की शेवटपर्यंत ब्रिटिशांची गुलामी आणि स्वीकारलेली नाही. दुसरं महत्वाचं की आपल्या जातीसाठी हा माणूस सातत्यानं संघर्ष करत राहिला. नंतर आजही इतिहास यांना शोधतो आहे. परंतु 100 वर्ष 112 वर्ष झाली या गुंडाधूर धुरवा ज्या नावावरती गुंडा ऍक्ट आहे हा या जननायकाचा अपमान आहे. आणि हे बिरसा मुंडाच्या नावावरती सुदगिरण्या टाकतात. बिरसा मुंडा असताना कापून काढला असता कुऱ्हाडीनं आतापर्यंत. समजलंय? 22 इंग्रजी अधिकाऱ्यांना या माणसाने तीर कमानीनं मारलं होतं, लक्षात ठेवा. आणि कशासाठी? फक्त जमिनीसाठी, फक्त जमिनीसाठी. आणि या जमातीची एक सर्वात महत्वाची परंपरा आहे मित्रांनो, जो माती घेऊन कपाळाला लावून शपथ खात असेल त्या माणसाला ही जात अभयदान देतं, अभयदान. ब्रिटिशांनी यांच्यासोबत घात केला. इंग्रज अधिकारी, महसूल अधिकारी गेर जे होते यांनी माती लावली कपाळाला आणि यांना सांगितलं की आदिवासींसोबत याच्यानंतर जमिनीचा भूमाफियागिरी होणार नाही. परंतु यांच्यातलेच एक हरामखोर होते. हे जयचंद प्रत्येक काळातल्या इतिहासात आमच्या देशात आहे. आमच्या देशाला आंतरिक सुरक्षिततेचा धोका आहे मित्रांनो, बाह्य सुरक्षिततेचा नाही. आउटर सिक्युरिटी कन्सर्न आम्हाला काही गरज नाही. आमच्याच देशामध्ये लाखो जयचंद जाती जातीमध्ये यांचा सहकारी होता सोनू मांझी. यांनी ब्रिटिशांशी संगनमत करून या जातीच्या कमीत कमी 122 लोकांना ब्रिटिशांच्या गोळ्या घालून ठार मारलं. आणि या सोनू मांझीचं कॅरेक्टर आमचे
राळेगाव विधानसभा मतदारसंघाचेच विद्यमान आमदार अशोक उईके हे निभवताना आजच्या तारखेत दिसत आहे. कहाणी तुमच्या लक्षात आली. आणि सोनू मांझी कोण आहे हे तुमच्या लक्षात आलं. आणि बिरसा मुंडा सुदगिरनी नाव देत आहे तुम्ही बिरसा मुंडाच्या नावावरती, ज्या बिरसा मुंडांनी भारताच्या इतिहासामधला पहिला आदिवासी उठाव केला होता ब्रिटिशांच्या विरोधात. आज मतदारांनो ती वेळ आलेली आहे, आपल्याला तीर कमान हातात घ्यावा लागणार आहे. या लोकशाहीला पाहायला आम्ही 75 वर्षापासून पाहतोच आहे. समर्थ लोक कमजोर लोकांचं, पीडित लोकांचं, गरीब लोकांचं कसं शोषण करतात त्याचं हे जीत जागतं उदाहरण जे आहे तुमच्या पुढे प्रस्तुत करतो. आमदार साहेबांचा हा जो 10 वर्षामध्ये हागून ठेवलेला कारभार आहे, याच्यामधलं स्थावर माल शेत जमिनीचं विक्री पत्र यांनी सूतगिरणीच्या माध्यमातून मी या विधानसभा मतदारसंघामध्ये रोजगार निर्मिती करून देतो आहे असं दाखवण्यासाठी 1935च्या कुळ कायदा अधिनियमानुसार ज्या कोलाम जातीच्या लोकांना रीतसर कुळ वहिवाटीच्या नियमानुसार जमिनीचं हस्तांतरण झालेलं होतं आणि मूळ जमिनीचे मालक होते या ठिकाणी मधुसूदन देशमुख. त्यांच्याकडनं पटवारी, मंडळ अधिकारी, SDO, तहसीलदार आणि त्याचबरोबर पोलीस स्टेशन ठाणेदार या सगळ्यांनी 24-24.5 एकर साधारणतः त्या जमिनीचं क्षेत्रफळ आहे. त्याच्यामध्ये 3 कास्तकार होते आणि 2014च्या नंतर 12-13च्या नंतर जे आहे 7-12 ऑनलाईन झाले, सगळ्यांना माहिती आहे. आता हे अनफड लोक आहे, यांना ते 7-12 अपडेट करता आले नाही. त्याचा फायदा घेऊन मधुसूदन देशमुख यांनी आपल्या 1935चा जो वहिवाटी अधिनियम आहे त्याचा फायदा घेतला. लोकल कर्मचारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांना पैसे खाऊ घालून आमदाराच्या सत्तेच्या दबावाखाली जे आहे सत्ता सूत्र कसं काम करत असतं त्याचं हे एक ज्वलंत उदाहरण राळेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये घडत आहे. मी यापूर्वी आमदार अशोक उईकेंना चेतावणी दिली होती, परंतु त्यांनी ती चेतावणी हलक्यात घेतली. आज माझ्याकडे लाखो पुरावे, डझनभर पुरावे आमदार अशोक उईकेंच्या विरोधात माझ्याजवळ आहे. हे खरेदी खत आणि त्याच्याच बरोबर ज्या स्थावर मालमत्ता जमिनीचं विक्री पत्र आहे. यांनी 85 लाखामध्ये जमीन विकली. सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी बिरसा मुंडा आदिवासी सहकारी सूतगिरणी मर्यादित देवधरी तालुका ताळेगाव राळेगाव रजिस्टर नंबर YMPRGA-DT 15 तर्फे उपाध्यक्ष, अध्यक्ष कोण आहे या सूतगिरणीचं? आमदार अशोक उईके. उपाध्यक्षाच्या नावाने खरेदी आहे, परंतु जे मूळ जमिनीचे मालक आहेत त्यांना धमकी देण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन आणि कापसाचं पीक आलेल्या जमिनीवर ट्रॅक्टर फिरवण्याचं काम मात्र आमदार अशोक उईके करतात. हा आताच मी गुंडाधर ध्रुवाची कहाणी सांगितली. हे गुंडगिरी आपण ज्या जननायकाचं नाव या गुंडगिरीसाठी वापरतो त्या जननायकाचं काम हे या ठिकाणी करतात. समजा जर आज गुंडाधर ध्रुवा असते, यांचे ट्रॅक्टर बिक्टर कुठे गेले असते माहिती नाही. इमॅजिन करा. तर ही बदमाशगिरी, ही हरामखोरपणा आपल्याच बांधवांशी आपण करतो आहे, हे सर्वात महत्वाचं या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. हे प्रकरण मूळ हे जुने 7-12 आहे, ज्यांच्या नावावरती या ठिकाणी ते स्पष्ट दिसत नाहीये, कारण की हा 7-12 जो आहे तो हाताने लिहिलेला आहे, म्हणून तो काही डिजिटल नाहीये. तर कागद भरपूर आहेत माझ्याकडे, त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. हे सारे अधिकाराचे कायदे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हे सारे पुरावे मी या ठिकाणी घेतो आहे. या ठिकाणी जे आहे ठाणेदार साहेब, पोलीस ठाणा वडकी, काय झालं नंतर या देशमुखांनी जमीन विकली. आमदार अशोक उईके डायरेक्ट म्हणतो बिरसा मुंडा सूतगिरणीला 85 समथिंग लाख रुपयामध्ये यांनी ती विल्हेवाट लावली. आता देशमुखांना असं वाटलं की हरामाचंच आहे. 1935 मध्ये आपल्या बापदादांचं कुळ वहिवाटीतून यांना जमीन हस्तांतरित झालेली होती आणि यांनी अधिकाऱ्यांशी संगनमत केलं आणि ज्या आदिवासी आहे त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेतला आणि त्यांचे नावच जे आहे ते 7-12 पूर्णपणे उडवून टाकले. त्याच्या काही बाईट्स आहेत त्या शेतकऱ्यांच्या. तुमची जमीन कसं काय खरेदी केली होती का त्यांनी? खरेदी केली.
नाही केली. केली त्या म्हणजे माहीतच नाही आम्हाला, माहितीच नाही. विचारलंच नाही. नाही म्हणजे हे कोणाची जमीन काय आम्हाला काय विचारलं नाही, आम्हाला सुधीरेचे पैसे मिळाले नाही, काहीच नाही, काहीच माहित नाही. अच्छा. हो. आणि त्यांनी काम सुरू केलं तिथे हो, सुरू करतो करतो म्हणे. अच्छा. आणि सातबारा संपूर्ण तुमच्या नावाने आहे शेतीचा, हो. तुमच्या नावाने आहे आणि त्यांनी सातबारा पण होतं. बदलला नाही. होतं आमच्याच नावानं, त्यानं पूर्ण म्हणजे 7-12 कोरा केला. कोरा केला. हो. पहिले होते आमचे नाव, तुमच्याच नावाने हो, होता. हो. पण त्यानं नंतर मग ते घेऊन त्यानं पूर्ण 7-12 कोरा करून टाकला. त्याची मग ते फेरफार वगैरे कशी झाली काय आणि झाली? त्यानं काहीच फेरफार- माहिती नाही. आम्हाला काही माहित नाही. फेरफार मग त्याने केलं ते एका दिवशी, अच्छा. एका दिवशी सगळं एका दिवशीच केलं फेरफार सगळं. जे त्या ठिकाणी 100 वर्षापासून आपल्या आजोबाच्या कालखंडापासून जे वहिवाट करत होते, कृषी मालाचं उत्पादन करत होते, त्या सगळ्यांचे बाईट्स पण माझ्याकडे आहेत. त्यांच्या गावामध्ये जाऊन मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आमचे प्रतिनिधी अक्षय कोटजावडे त्या ठिकाणी जाऊन आलेले आहे. हे सारे पुरावे मी या ठिकाणी तुमच्या पुराव्यानिशी बोलेल, जे काही बोलेल, बरोबर आहे. इथपर्यंत या मधुसूदन देशमुखांना हे वाटलं की जाऊ द्या ना, आपल्या बापाची काय जमीन होती 1935च्या कायद्याच्या अनुसार ही हस्तांतरित झालेल्या जमिनीचे 85 लाख रुपये, आणि म्हणून त्यांनी सुद्धा सत्तेशी चिकटून असलेल्या माणसाशी सौदा केला. जर त्यांना सौदा करायचा होता तर गेल्या 1935 पासून काय झकमारी करत होते का? तेव्हाच करायला पाहिजे होतं जेव्हा करायचं होतं. परंतु यांना विकास कामासाठी सुदगिरणी आणली मी हे दाखवायचं होतं. यांची पण बाध्यता होती आणि त्यांचीही बाध्यता होती की जबरदस्तीने कुळवहिवाटीच्या द्वारे या देशमुखांनी जमिनी ज्या कोलाम जातीच्या नावावरती झालेल्या होत्या आणि ते अनफड जमात आहे. परस्पर यांनी संगनमत केलं, कागदपत्र बनवले, बनावट कागदीपत्राचं सुद्धा हे प्रकार आहे. त्यातलं त्या 24 तासाच्या अंदर या जमिनीची नोंद होते. हो, आमच्या तुमच्या सामान्य माणसाच्या जमिनीची नोंद व्हायला 6 महिने लागते. परंतु यांच्या जमिनी टेबलावर बस संध्याकाळी दारूचा बंफर, एक हांडी चिकन आणि पटवारी वकील सारेचे सारे तिथं असतात, रपारप सहाय होतात. हे कसं होते सगळं आम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. आणि यांनाच धमकी देतोय, ताबा देतो का नाही देत. 24 तासाच्या आतमध्ये नोंद झाली आणि दुसऱ्या दिवशी अशोक उईके यांनी पोलीस स्टेशन मध्ये लिहिलेला आहे, इथे दिलेला आहे, जो 1/7/2020 ला विठ्ठल नामदेव कोवे कोलाम, राहणार देवधरी, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ, 21 नंबर 21, क्षेत्रफळ 10 हेक्टर 0.5 आर. हे शेत आमच्याकडे वाडवडिलापासून कुळ म्हणून माहितीत असून बाकी फलान त्याच्यामध्ये आहे. परंतु आमदार अशोक उईके हे काही लोकांना सोबत घेऊन आमच्या वरील शेतात आले. त्यावेळी मी, माझी पत्नी लक्ष्मीबाई आणि माझ्या बहिणीचा मुलगा पांडुरंग हे शेतात होते. त्यावेळी आमदार साहेबांनी आम्हाला 2 दिवसात शेत खाली करून आम्हाला ताबा द्या, नाहीतर आम्ही जबरीने ताबा घेऊ, आमचे कोणी काही करू शकत नाही अशी धमकी दिली आणि शेतातून निघून गेले. त्यामुळे ते जबरीने ताबा घेतील याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यांनी केलं. तुम्हाला ही जी काही जमीन बळकवली आमदार साहेबांनी, जो प्रयत्न चाललेला होता सगळं जमीन बळकवण्याचा, त्याच्यामध्ये तुम्हाला काही धमक्या वगैरे दिल्यात का त्यांनी? मला दिलं. तुम्हाला धमकी दिली? अच्छा. आता मी याच्या मागून होतो, या सामोर देतो होता. तुम्ही. अच्छा. मग काय धमकी दिली तुम्हाला? कागदपत्र इसकाल पाहिजे आहे. हा. चालवतो राडेगावला, तारखेलाच जातो. तारखेला जात होतो आम्ही. अच्छा, म्हणजे याच केसच्या संदर्भात. मी चालवतो पैदल, हा. दाखव म्हणजे कागद, हा. त्याने पिस्तूल वगैरे त्याने दाखवलं होतं. हम्म. तेव्हा लॉकडाऊन मध्ये ते कोण म्हणून बांधून बरं. आपल्याला काही लक्षात आलं नाही, त्यात चेहरे दिसे नाही ना झाले. बरं. असं माणूस पडला. मग मी गोटा घेतला त्याने, हम्म. भिले त्याने, बस मारण बा म्हणून त्याने पळून गेलो, उठून बरं. पळून गेलो. अच्छा. म्हणजे नाहीतर आता सगळी जमीन तुमची बळकावली गेली असती आतापर्यंत. हा FIR आहे. परंतु ठाणेदार साहेबांनी सुद्धा किती पैसे घेतले माहिती नाही, याच्यावरती कुठल्याही पद्धतीची कारवाई आजपर्यंत विठ्ठल नामदेव कोवे यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर त्यांनी स्पष्ट त्या बाईटमध्ये म्हटलेलं आहे. ते मी या ठिकाणी पुराव्यानिशी टाकेल. येतं लक्षात. समोरचं प्रकरण संपलेलं नाही, संपलं प्रकरण भरपूर आहे, प्रकरणाचा विषयच नाही. त्यानंतर पुन्हा रिपोर्ट, आतापर्यंत किती रिपोर्ट दिले परंतु ठाणेदारांनी कुठल्याही पद्धतीची कारवाई या ठिकाणी केलेली नाहीये. यानंतर हे माननीय गैरअर्जदार यांनी मला रस्त्यातून पळवून नेण्याचा म्हणजे अपहरण करण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला आहे. या प्रकरणामध्ये अचानकपणे यांच्या मित्राची दुचाकी येते आणि ते त्या दुचाकीवर बसून पळून जातात. म्हणजे स्वतःच्याच मालकीच्या शेतामध्ये उभं राहण्यासाठी यांना सडो की पडो 2020 पासून तर 4 वर्षामध्ये हे प्रकरण जे आहे 5/6/2020 रोजी शेताचे बोगस खरेदी व्यवहार झाले
याबाबतचा तक्रार अर्ज पुराव्यासहित दिलेला आहे. मी काल माझी पेरणी केलेल्या शेतामध्ये असताना सकाळी 11 वाजता आमदार महोदय आपल्या साथीदारासोबत आले. मला स्वतःच्या गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला व माझ्या हातातील कागदपत्र हिसकवण्याचा प्रयत्न केला व मला पळवून नेण्याच्या बेतात असताना मी माझे ओळखीच्या मुलासोबत मोटरसायकलला निघून गेलो. इथं साला सत्ताधाऱ्यांच्या मशी शोधायसाठी पोलीस यंत्रणा काम करते, इथं सामान्य माणसाला पळवून नेण्याचा प्रयत्न होतोय. पोलीस यंत्रणा झोपलेली आहे. म्हणजे सत्तेच्या नावाखाली हे कसा लोकप्रतिनिधी आणि आव असं आणतात की जनतेसाठीच हे स्वतः समर्पित आहे. यांच्या किडण्या काढून जरी विकल्या मित्रांनो, मी म्हणून म्हणतो मतदारांनो जागृत व्हा या सगळ्या गोष्टी. असा रोष आणि असा प्रक्षोभक चीड येते या सगळ्या प्रकरणामध्ये हे पाहत असताना. त्यानंतर बघा, मग यांनी आम्ही सभेने तक्रार अर्ज सादर करतो की मग यांनी काय केलं, यांनी अजून पुन्हा एक षडयंत्र रचलं. देशमुख, त्याच्यानंतर बिरसा मुंडा आदिवासी सहकारी सूतगिरणी मर्यादित देवधरी हा एक दस्तऐवज यांनी शासनाच्या नियमानुसार कुळाचे नाव व इतर अधिकार यात आमचे नाव समाविष्ट करण्यास महसूल प्रशासनाने टाळाटाळ केली. टाळाटाळ नाही करणार तर काय करणार आहे महसूल प्रशासन. पण दिनांक 7/9/2019 रोजी दस्त क्रमांक 1248 दिनांक 7/9/2019 बिरसा मुंडा फलाना खरेदी करण्यात आली. मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांना दिनांक 12/9/2019 रोजी नोंद करण्यासाठी दस्तऐवज सुपूर्द करण्यात आला. महसूल प्रशासनाच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी एकाच दिवशी फेरफार करून नोंद घेतली. इमॅजिन करा, एकाच दिवशी फेरफार झाला, 24 तासामध्ये नोंद पण झाली. हे लोकशाही म्हणतात, याला लोकशाही म्हणतात. याला लोकशाही म्हणतात. याच्यापेक्षा तर ते बिरसा मुंडा परवडले, त्यांना लोकशाही वगैरे याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. आज मित्रांनो तीच वेळ आलेली आहे. तीर कमान काढा आणि जिथं जिथं जेवढे छिद्र करता येतील एवढे करता येतील आपल्याला. तो टाइम गेला, मतदान मारलं, विषय संपला. 5 वर्ष पुत्र तुम्हाला विचारत नाही कोणी. तुम्ही याच्यासाठी काय आहे? काहीच नाहीये. कोण तुम्ही? अरे आरामखोर सरळ जाहीर सभेमध्ये म्हणतात की पैशानी मतं विकत घेऊन टाकू. सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता आणि या दोघांचं संगनमत करून आरेरावी आणि मग गरिबांचं शोषण. हेच होणार. हेच लोकशाहीचं स्वरूप उरलेलं आहे. 1901 मध्ये जे होतं ते सुरू आहे आताही. पुढे बघा, यामध्ये सदर शेत आज रोजी आम्ही माहिती करीत आहोत. 28/5/2020 रोजी संबंधित बिरसा मुंडा अधिकारी व पदाधिकारी तसेच वडकीतील ठाणेदार साहेब, वन खात्यातले अधिकारी आले व आम्ही माहिती केलेल्या उदाहरणार्थ नांगरी उन्हाळी मशागत केलेल्या शेतामध्ये जेसीबी खड्डे करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम, शेड उभारणी करून कार्यक्रम गडबडीत उरकवण्यात आला व सदर जागेवर बिरसा मुंडा सहकारी सूतगिरणी या नावाने फलक लावण्यात आले. यावरून संबंधित खरेदीही नियमाला धरून न करता गैरकायदेशीरपणे पदाचा दुरुपयोग करून करण्यात आलेली आहे. हे तुमच्या पुढे जे आहे आमदार अशोक उईकेंचं प्रशस्ती पत्र आहे. कारण या कालखंडामध्ये इलेक्शन्स होते 2019 मध्ये आणि म्हणून यांना फटाफट कार्यक्रम उरकून लोकांना असं आव्हानायचं होतं. विकास पुरुष नावाची आपली एक प्रतिमा त्या ठिकाणी उभी करायची होती, ती यांनी या ठिकाणी केली. यांची जमीन जी आहे ना सर, याची जमीन कुळामध्ये म्हणजे आज्याच्या याच्यापासूनची जमीन होती. बर, यायचं म्हणणं काही हे नाही आहे का आमच्या जमिनीचा जे मोबदला आम्हाला द्या बा, आम्हाला न विचारता यांनी परस्पर त्या इतर जे मूळ मालक पूर्वीचा जे कोण होता त्यांच्याशी संवाद घालून ती जमीन घेतली. यायला न विचारता. अच्छा, परस्पर घेतली. एवढंच यायचं म्हणणं. परंतु मूळ जे आजोबाच्या याच्यापासून यांच्याच ताब्यामध्ये. अच्छा, 7/12 नाव यांचंच आहे. कूळ लागलेला आहे. पूर्वी म्हणजे लय आजोबाच्या काळातली. अच्छा, कूळ लागलेलं असेल तर जमीन खरेदी नाही करतायत कुणालाच. हो, तर त्यांचा विषय होता ना. महसूल प्रशासन आहे, त्यांनी न विचारता परस्पर यांनी केली. बिरसा मुंडा सहकारी सूतगिरणीसाठी आमदार अशोक उईके यांनी जी जमीन पोवे परिवाराची हडपण्याचा प्रयत्न केला होता, त्या जमिनीवर आज आपण इथे हजर आहोत. अजूनही माझ्याकडे क्विंटलभर दस्तावेज आहे. आजच्यासाठी एवढंच. पार्ट 1 आणि याचा जबरदस्त पुरावा आणि खुलासा पार्ट 2 मध्ये घेऊन येणार आहे मी पुढच्या सदरामध्ये. तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा. आणि आपल्या लोकप्रतिनिधींचा खरा चेहरा ओळखण्याची ही संधी आहे. आता तुम्ही मायबाप मतदार निर्णय घेऊ शकता येणाऱ्या 20 तारखेला. बाकी तुमच्यावरती सोपवतो. येणाऱ्या काळामध्ये
पुन्हा तुमच्यासाठी एक जागरूक करण्यासाठी एक नवीन सदर सादर करू. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.